रुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास कर नया। शेर जा निकल सारे रुख बदल, दिखला जोश नया। रुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास कर नया। शेर सा निकल सारे रुख बदल, दिखला जोश नया। साथ चलो, साथ है बुद्ध की राहें, डट के चलो मंजिलें खोले बाहें। साथ चलो, साथ है बुद्ध। महामानवांना विनम्र अभिवादन। सन्मानित विचारपीठावरती स्थानापन्न झालेले आपल्या रेल्वे डिपार्टमेंट मधील महत्त्वाचे अधिकारी माननीय मीना साहेब, माननीय नवीन पाटील साहेब, रामटेके साहेब, आपल्या सगळ्यांचे लोकप्रतिनिधी, माननीय प्रतिनिधी तथा नेते, आमचे मित्र माननीय जंजाले साहेब, रावत साहेब, सोनवणे मॅडम, या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेले भुसावळ शहरातील, जळगाव शहरातील मान्यवर मंडळी, माननीय प्रताप पाटील, जगदीश पाटील आणि सगळे मान्यवर बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जे लोक, जी व्यक्ती स्वतःसाठी जगते ती जिवंतपणे मेलेले असतात, पण जे सर्वांसाठी जगतात ते मृत्यूनंतर देखील जिवंत असतात। गौतम बुद्धाचा कालखंड 2,500 वर्षापूर्वीचा आहे। छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास 17व्या शतकातील आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 19व्या शतकामध्ये मोठी क्रांती केली, 20व्या शतकामध्ये मोठी क्रांती केली, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20वे शतक हे आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। पुणे महापुरुष केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी, परिवारासाठी जगले नाही, तर या देशातील कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, शूद्र, एसटी, एसटी, ओबीसी, एसटी, मायनॉरिटी या सर्वांच्या जीवनाचं कल्याण व्हावं यासाठी संपूर्ण आयुष्य बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, बुद्ध, महावीर या सर्व महामानवांनी समर्पित केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदाने, उत्साहाने केवळ भारतातच नव्हे तर जगभर अनेक ठिकाणी साजरी केली जाते। मीना साहेबांनी सांगितलं, नवीन पाटील साहेबांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये त्यांना खूप संघर्ष करावा लागला। सहजासहजी ते महान झालेले नाही, त्यांना त्या काळामध्ये वर्णव्यवस्थेचे चटके सहन करावे लागले, जाती व्यवस्थेचे चटके सहन करावे लागले, पण बाबासाहेब मागे हटले नाही। संकट समय बाबासाहेब लढणारे होते, ते रडणारे नव्हते। लढणारी माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात, रडणारी माणसं आयुष्यामध्ये कधी यशस्वी होत नाही। जे महापुरुष संकटाला संधी समजतात आणि संघर्ष करतात ते महापुरुष होतात। बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली। बालवयामध्ये त्यांच्या आईचं निधन झालं, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांना शिक्षण घ्यावं लागलं। शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या। शिक्षण घेतल्यानंतर देखील भारतात आल्यानंतर त्यांनी सामाजिक परिस्थिती पाहिली, पण ते मागे हटले नाही। हे दुःख केवळ माझे एकट्याचं दुःख नाही, तर या देशातल्या भूमिपुत्रांचं, विशेषतः सर्वसामान्य जनतेचं दुःख आहे। बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी निघाले होते आणि त्या काळातील बडोद्याचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी त्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली। त्यावेळेस एक औपचारिकतेचा भाग म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला। बाबासाहेब त्यावेळेस कुमारवयातले होते, त्यांचं नुकतंच कॉलेज जीवनामध्ये आगमन झालेलं होतं आणि कुमारवयामध्ये असताना ज्यावेळेस सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची जी चर्चा झालेली आहे, इट इज रेकॉर्डेड, अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा आहे। सयाजीराव त्या काळातले जागतिक राजे होते। कलेच्या क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोलाचं योगदान होतं। तर महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी ज्या शिष्यवृत्ती मंजूर केली आणि फॉर्मॅलिटी म्हणून ज्यावेळेस सयाजीरावांनी बाबासाहेबांना विचारलं की भीमराव आंबेडकर आपण अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी का चालला, असं ज्यावेळेस प्रश्न विचारला तर बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं असेल, ते उत्तर आपल्या सर्वांसाठी आज देखील प्रेरणादायक आहे। आज जर आपली मुलं परदेशामध्ये, विशेषतः अमेरिकेमध्ये, जर्मनमध्ये, इंग्लंडमध्ये किंवा रशियामध्ये शिक्षणासाठी गेली असतील, जर आपल्याला कोणी विचारलं की तुमचा मुलगा युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये का शिक्षण घेतो, तर असं आपलं उत्तर काय असेल, डॉक्टर होणं, वकील होणं, इंजिनियर होणं, MS करण्यासाठी पाठवलेलं आहे, आल्यानंतर बंगला घ्यायचा आहे, नोकरी करायची आहे, काही गाडी घ्यायची आहे, हे आपलं उत्तर असेल। बंगला घेणं, गाडी घेणं, चांगलं जीवन जगणे वाईट नाही, चांगलंच आहे। पण बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस सयाजीरावांनी विचारलं की भीमराव आंबेडकर तुम्ही अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी का चालला, तर बाबासाहेब म्हणाले, महाराज हजारो वर्षापासून अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य आणि विषमता यामध्ये अडकलेल्या
माझ्या समाज बांधवांना गुलामीतून बाहेर काढणं हेच माझ्या अमेरिकेतील शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. केवळ आंबेडकर आणि फॅमिली यांचं कल्याण व्हावं हा मर्यादित उद्देश घेऊन बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेले नव्हते. त्या काळामध्ये MA, PhD, DLED, बार्वर्ड, SSD, LLD या पदव्या बाबासाहेब आंबेडकरांनी संपादित केल्या. त्या काळामध्ये भारतामध्ये सर्वाधिक शिक्षण घेतलेला महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा ज्ञानाचा आणि कर्तृत्वाचा परिप्रेक्ष्य किंवा म्हणजे त्यांचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो पण महाराष्ट्रापुरता भारतापुरता मर्यादित नाही तर जागतिक स्तरावरचा आहे. ज्या नवीन पाटील साहेब आपल्याला सांगत होते की ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या कोलंबिया विद्यापीठाने काही वर्षापूर्वी एक अहवाल प्रकाशित केलेला आहे. आमच्या विद्यापीठामध्ये जेवढे विद्यार्थी शिकून गेले त्याने सर्वात बुद्धिमान विद्यार्थी म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं कोलंबिया विद्यापीठ म्हणतं. तत्वज्ञान, इतिहास, धर्मशास्त्र, त्याचबरोबर कायदा, संविधान, धर्मशास्त्र, लॉ अशा अनेक विषयाचा त्यांचा लेसन होता. ते अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, ते हिस्टॉरियन होते, ते घटनातज्ञ होते, ते धर्मशास्त्राचे अभ्यासक होते, ते पत्रकार होते, संपादक होते, शिक्षण तज्ञ होते, त्याचबरोबर ते जलतज्ञ होते, कृषी तज्ञ होते. काम करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्या काळातील जगातील इतिहासावरची, धर्मशास्त्रावरची, तत्वज्ञानावरची असे अनेक ग्रंथ बाबासाहेबांनी वाचले होते, अनेक ग्रंथ विकत घेतले होते. त्यांच्या ग्रंथांची संख्या सुमारे 50,000 आहे. स्वतः विकत घेतलेल्या ग्रंथांची संख्या 50,000 आहे. हे ग्रंथ ठेवले कुठे? हे ग्रंथ ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये राजगृह नावाचा बंगला बांधला. ग्रंथ ठेवण्यासाठी बंगला बांधणारा भारतातला पहिला आणि शेवटचा महान नेता म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या विद्याव्यासंगाचं वर्णन अनेक अभ्यासकांनी केलेलं आहे. अगदी धनंजय किराणी केलेलं आहे, खलमोडीने केलेलं आहे, वसंत मोराणी केलेलं आहे. म्हणजे ते खूप मोठे विद्याव्यासंगी होते. अगदी विरोधी पक्ष जरी असेल, विपक्ष के नेता ते देखील बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकत असत. ज्यावेळी बाबासाहेब बोलायला उभे राहायचे तेव्हा गोंधळ नाही, गडबड नाही. विरोधकांना सुद्धा आश्चर्यचकित करणारा, विरोधकांना सुद्धा अंतर्मुख करायला लावणारा महामानव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नानचंद्र रत्तू त्यांचा खासगी सचिव होता. नानचंद्राने एका ठिकाणी लिहून ठेवलंय की बाबासाहेब आंबेडकर एके दिवशी रात्रीच्याला 9 वाजता टेबलवरती सगळं साहित्य ठेवून लेखन करत होते. काही संदर्भ ग्रंथ होते, लेखनाचं साहित्य होतं. नानचंद्र रत्तू जवळ गेला आणि बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला, बाबासाहेब तुमचं जेवणाचं ताट, पाण्याचा तांब्या अंतरून सगळं ठेवलेलं आहे. 9 वाजलेला दिली जातो. बाबासाहेबांनी होकारार्थी मान हलवली. नानचंद्र रत्तू निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता नानचंद्र आले तर ते पाहतात जेवणाचं ताट तसंच आहे, पाण्याचा तांब्या तसाच आहे, अंतरून तसंच आहे आणि बाबासाहेब आंबेडकर तसेच लेखन करत आहेत. नानचंद्र जवळ गेले आणि म्हणाले, बाबासाहेब तुम्ही अजून झोपला नाही का? बाबासाहेब त्याच्याकडे वळून म्हणाले, तो अजून गेला नाहीस. सतत 12 तास बाबासाहेब आंबेडकर लेखन करत होते. नवीन पाटील साहेबांनी सांगितलं की 18 तास बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. म्हणून त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीवर ते मात करून ते उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकले. आणि ते शिक्षण केवळ व्यक्तिगत हितासाठी नव्हे, कौटुंबिक हितासाठी नव्हे, तर या देशातील हजारो वर्षापासून पिचलेल्या दबलेल्या वर्गाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शिक्षणाचा उपयोग केला. बाबासाहेब बालवयामध्ये 10 वर्गाच्या खोलीत राहिले. बऱ्याचशा डबच्या चाळीमध्ये 10 वर्गाच्या खोलीत राहिले. एका वेळेस 2 व्यक्तीला झोपता येणार नाही, छोटी खोली होती. म्हणून सुभेदार रामजी आंबेडकर त्यांचे वडील होते. ते रात्रभर जागायचे, बाबासाहेब झोपायचे. सकाळी ते बाबासाहेबांना उठवायचे आणि मग रामजी आंबेडकर झोपायचे. बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक दिव्याखाली बसून अभ्यास केला. टेबल लॅम्प मिळाला नाही, स्टडी रूम मिळाली नाही, सार्वजनिक दिव्याखाली बसून अभ्यास केला. म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांना बालवयामध्ये, कुमार वयामध्ये मोठं घर मिळालं नाही, 10 वर्गाच्या खोलीत राहिले, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज अमेरिकेत आहे, जपानमध्ये, लंडनमध्ये, दिल्लीमध्ये, कलकत्त्यामध्ये, चेन्नईमध्ये, भोपाळमध्ये, जयपूरमध्ये, कलकत्त्यामध्ये आहे. सर्वत्र आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, भुसावळमध्ये, कोल्हापूरमध्ये. हा विद्वानाचा सन्मान आहे, हा कर्तृत्वाचा सन्मान आहे, त्यांच्या प्रामाणिकपणा, निष्ठेचा आणि त्यांच्या संघर्षाचा सन्मान आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जगभर पुतळे आहेत, पण जगामध्ये किंवा भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कधी, कोठे आणि कोणी उभारला हे आपल्याला माहिती नाही, कारण हे पुस्तकातून शिकवलं जात नाही.
असा जर इतिहास शिकवला तर समाजामध्ये दरी राहणार नाही, समाजामध्ये जातीअंतर्गत संघर्ष राहणार नाही. म्हणून हा खरा इतिहास आज देखील आपल्या देशामध्ये शिकवला जात नाही. शाळा काढल्या महात्मा फुले, शाहू महाराज, कर्नल बाबासाहेब पाटील, पंजाबराव देशमुखांनी. पण शाळेमध्ये शिकवणारी पाठ्यपुस्तकं तयार करणाऱ्या संस्था ज्यांनी शाळा काढल्या त्यांच्या अनुयायाकडे आज देखील जो अभ्यासक्रम तयार करणाऱ्या संस्था नाही, एनसीईआरटी, एससीईआरटी, बालभारती, यूजीसी, आयसीएचआर, इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च या महत्त्वाच्या संस्थेमध्ये या महापुरुषांच्या विचार प्रामाणिकपणे विचारधारा जपणारे लोक आज देखील नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा 9 डिसेंबर 1950 ला कोल्हापूरच्या बिंदू चौकात त्या काळातील मोठा मराठा नेता भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा उभारला. भाई माधवराव बागल हे शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रिय नेते होते. पीजंट वर्कर्स पार्टी महाराष्ट्रातली मोठी पार्टी होती. शेतकरी कामगार पक्षाचे त्या काळातले मोठे लोकप्रतिनिधी होते. तर भाई माधवराव बागलांनी बाबासाहेबांचा पुतळा उभारला. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर जिवंत होते. 50 साली पुतळा उभारला आणि भाई माधवराव बागलांचा आग्रह होता की बाबासाहेबांनी तो पुतळा पाहावा. पण बाबासाहेबांकडे वेळ नव्हता. पण एकदा बेळगावला जाताना बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी आग्रह केला आणि बाबासाहेब आंबेडकर थांबले आणि त्यांचा स्वतःचा पुतळा जो आज देखील बिंदू चौकात, भीमनगर मध्ये नव्हे, कोल्हापूरचा सर्वात महत्त्वाचा चौक जो आहे बिंदू चौक, त्या ठिकाणी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आज देखील उभे आहेत. त्या भाई माधवराव बागलांनी उभारला. भाई माधवराव बागलांना का वाटलं असेल की बाबासाहेबांचा पुतळा उभारावा? यातच बाबासाहेबांचं मोठेपण आहे. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन मानवाचा, उपेक्षिताचा, वंचितांचा, स्त्रियांचा हक्क अभ्यासासाठी लढणारा महामानव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सर्वांसाठी संघर्ष त्यांनी केला. म्हणून त्या काळामध्ये ज्यावेळी ते बॅरिस्टर झाले, लंडनवरून भारतात आले, महाराजा शाहू महाराज कोल्हापूरचे अधिपती त्यांनी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की भीमराव रामजी आंबेडकर बॅरिस्टर झाले. शाहू महाराजांचा आग्रह होता की बहुजन समाजाने जास्तीत जास्त शिक्षण घेतलं पाहिजे. एज्युकेशन इज पॉवर. शिक्षणाशिवाय तरुणपण नाही हे शाहूराजांनी सांगितलं. महात्मा फुले म्हणाले होते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घेतले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. बुद्धांनी सांगितलं तुम्ही ज्ञानसंपन्न व्हा. ज्ञानी माणसाला जगामध्ये कोणी गुलाम करू शकत नाही. पण आपल्या अधोगतीचं कारण अज्ञानामध्ये आहे असं महात्मा फुले म्हणाले. तर संत तुकारामांनी सांगितलं होतं की आम्हानंदन शब्दांचे रत्न शब्दाशस्त्र यत्न करू, शब्द आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धनजन लोका. तर बाबासाहेब म्हणाले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाहीतर भंगारात फेकाल. आज जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर एज्युकेशन इज पॉवर. शिक्षण ही संपत्ती आहे हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ओळखलं. पण बाबासाहेबांचं खरं प्रेरणास्थान कोण आहे? रामजी आंबेडकर, सुभेदार मेजर वडील. जर तुम्हाला बाबासाहेब घडवायचे असतील तर अगोदर रामजी आंबेडकर जन्माला आले पाहिजे. रामजी आंबेडकरांचं मोठं योगदान आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक लोकांचं प्लॅनिंग काय असतं? सेवानिवृत्तीनंतर जो काय पैसा मिळेल, फंड्स मिळेल, ग्रॅच्युटी मिळेल, त्याचं काय बंगला घ्यायचा, शेत घ्यायचं, वाईट नाही, ते घ्यायलाच पाहिजे. आपण आर्थिकदृष्ट्या स्थावर मालमत्ता सुखसंपन्न असलं पाहिजे. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी रामजी आंबेडकरांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तिगत हित, व्यक्तिगत ऐश्वर्य, व्यक्तिगत आनंदाचा त्याग केला. सोनं घेतलं नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांसाठी पुस्तकं घेतली. सोन्यापेक्षा पुस्तक श्रेष्ठ आहे. मिळालेले सगळे सेवानिवृत्तीची रक्कम बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी खर्च केले. सोन्याचे दागिने मोडले, आपल्या सुखियाकडून, नातेवाईकाकडून उसने पैसे आणले. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाची कधी त्यांनी हेळसांड होऊ दिली नाही. मग त्यांचे प्रेरक पिता, क्रांतिकारी पिता, दूरदृष्टीचे पिता, कारण रामजी आंबेडकरांवरती जो प्रभाव होता तो कबीरपंथाचा होता, सत्यशोधक चळवळीचा होता. आपला मुलगा ज्ञानी झाला पाहिजे, शिकला पाहिजे ही त्यांची तळमळ होती. पण बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये शिक्षण घेऊ शकले. ते लंडनहून ज्यावेळी बॅरिस्टर म्हणून परत आले, वर्तमानपत्रामध्ये शाहू महाराजांनी बातमी वाचली, त्यांना खूप आनंद झाला. आणि कोल्हापूरवरून शाहू महाराज आपल्या सहकार्याने म्हणून मुंबईला गेले. ज्या सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या परळमध्ये राहत होते तिथे गेले. घरी गेले, दरवाजा वाजवला, बाबासाहेबांनी दरवाजा उघडला. पाहता तो कोल्हापूरचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज. बाबासाहेबांना आश्चर्याचा धक्का बसला आणि अत्यंत नम्रतेने बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना म्हणाले, महाराज
आपण येण्याची तसदी का घेतली? तुम्ही मला निरोप पाठवला असता, मी तुमच्याकडे आलो असतो. त्यावेळेस शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणाले, अहो बाबासाहेब, आम्ही तो परंपरेचे राजे, तुम्ही तर ज्ञानाचे राजे, मी तुमच्या घरी आलो बिघडलं. सन्माननीय राजांचा कोल्हापूरला निमंत्रित केलं, रथातून मिरवणूक काढली, स्वतःच्या हाताने गडीवर ते पिंडा बांधला, सोनतळी कॅम्पवरती स्नेह भोजन दिलं. आणि माणगाव या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील पहिला सार्वजनिक कार्यक्रम कोणता? तर माणगाव या ठिकाणी मार्च 1920 ला जी अस्पृश्यांसाठी परिषद झाली, त्या परिषदेला शाहू महाराज प्रमुख पाहुणे होते. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. बाबासाहेब अत्यंत तरुण आहे, 29 इयर्स ओल्ड. त्यावेळेस फक्त 29 वर्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांचं. शाहू महाराज 46 वर्षाचे आहेत आणि ते माणगाव या ठिकाणी परिषद झाली. त्या परिषदेमध्ये शाहू महाराज बाबासाहेबांना उद्देशून म्हणाले की आजपर्यंत बाबासाहेब आपले नेते, उद्या ते भारताचे नेते झाल्याशिवाय राहणार नाही. शाहू महाराज त्यावेळेस 46 वर्षाचे होते. 2 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला 6 मे 1922 ला. हे साल 2022 शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्ष आहे. शाहू महाराजांचा ज्योतिषशास्त्राला भविष्याला विरोध होता, पण बाबासाहेबांच्या बद्दलचे त्यांनी भाकीत व्यक्त केलं की बाबासाहेब हे भविष्य काळामध्ये देशाचे नेते होतील. कशात पाहिलं त्यांनी? बाबासाहेबांचा प्रामाणिकपणा, बाबासाहेबांची विद्वत्ता, बाबासाहेब आंबेडकरांचा निर्भीडपणा, त्यांची तळमळ, त्यांची चिकाटी उघड्या डोळ्यांनी शाहू महाराजांनी पाहिली. म्हणून आता आपल्याला दुसऱ्या नेत्याची गरज नाही, आता आपल्याला योग्य नेता मिळालेला आहे असं शाहू महाराज म्हणाले. आणि त्याच सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शाहू महाराजांना उद्देशून, हा राजा मोठ्या दिलाचा राजा आहे, आपल्या गरिबांचा पालन करताय, आपल्या सर्वांचा आधारवड आहे. शाहू महाराजांचा वाढदिवस तथा जयंती आपण सणासारखी साजरी केली पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी म्हणाले. ही परिषद अत्यंत महत्वपूर्ण परिषद आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये प्राध्यापक होते. सुरुवातीच्या काळामध्ये ते नामवंत प्राध्यापक होते. ते प्राध्यापक कसे झाले? मुंबईच्या सिडनी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदासाठी एक जागा निघालेली होती. 11 अर्ज आले होते. त्या काळामध्ये एज्युकेशन डिपार्टमेंटचे जे प्रमुख होते ते लंडनला बसायचे आणि हे सगळे 11च्या 11 अर्ज लंडनला गेले. 11 अर्जामध्ये बाबासाहेबांचा जर अर्ज सोडला तर बाकी सगळे उच्चवर्णीयांचे अर्ज होते. तर 11 अर्ज त्यांचा बायोडाटा ज्यावेळी तिथल्या कमिटीने पाहिला, एज्युकेशन कमिटी, एज्युकेशन ऑफिसरची जी कमिटी होती लंडनला बसत होती, तर त्यावेळेस त्यांनी जो अभिप्राय दिला तो महत्वाचा आहे. त्या अभिप्रायामध्ये ती कमिटी म्हणते या 11 उमेदवारांमध्ये कॅन्डिडेट मध्ये हा भीमराव रामजी आंबेडकर असे कॅन्डिडेट आहेत की ते विद्वान आहे, अभ्यास आहे, त्यांच्या ज्ञानाचा परिप्रेक्ष्य व्यापक आहे. यांना जर आपण नियुक्त केलं तर निश्चितपणे कॉलेजचा आणि विद्यार्थ्यांचा फायदा होईल असा अभिप्राय त्यांनी दिलेला आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांची निवड होते. 11 जणांमध्ये एकट्या बाबासाहेब आंबेडकरांची निवड होते आणि ते प्रोफेसर होतात. गंमताचे एक असे काही लोक असतात आपल्याकडे की गुणवत्तर नोकरी दिल्या पाहिजेत, रिझर्वेशन कशाला पाहिजे असे बोलणारे काही लोक असतात. कारण मला सांगायचंय, गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही. खरी गुणवत्ता ही कष्टकरी, कामकरी, शेतकरी, एससी, एसटी, ओबीसी, एनटी, मायनॉरिटी सर्वांकडे खरी गुणवत्ता आहे. फक्त संधी आणि प्रयत्न बरोबर गुणवत्ता. तुम्ही पिढ्यानपिढ्या संधी नाकारणार, तुम्ही चान्स देणार नाही, संधी नाकारणार आणि म्हणणार की तुमच्याकडे गुणवत्ता नाही, तुम्ही शाळा शिकवू देणार नाही, तुम्ही ऍप्लिकेशन करून देणार नाही आणि म्हणणार गुणवत्ता नाही. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले, फक्त 1.5 दिवस. पहिल्या दिवशी शाळेत गेले, शिक्षकांनी त्यांना काही होमवर्क सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी होमवर्क पूर्ण केला नाही. बेदम मारलं. अण्णाभाऊ घरी आले, परत ते कधी शाळेत गेले नाही. त्या अण्णाभाऊनी 70-80 पुस्तकं दिली. रशियन सरकारने त्यांचा सत्कार केला. ज्या अण्णाभाऊ साठेंना वाटेगावापासून मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत, 1 महिना पायी चालत गेले, त्याच अण्णाभाऊंना रशियन लोकांनी, रशियन गव्हर्नमेंटनी त्यांना विमानाचं तिकीट काढून पाठवलं, विमानानं बोलावून घेतलं आणि तिथे त्यांचा सन्मान केला. म्हणजे गुणवत्ता सर्वांकडे, त्यांना संधी दिली पाहिजे. बाबासाहेबांना ती संधी मिळाली, संधीचं त्यांनी सोनं केलं आणि मग ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इतर फॅकल्टीचे विद्यार्थी सुद्धा त्यांचे लेक्चर ऐकण्यासाठी येत असत. ते बॅरिस्टर होते, नामवंत बॅरिस्टर होते, लंडन मधून आलेले बॅरिस्टर होते. दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे हे मराठा समाजातील एक मोठे नेते होते पुण्याचे. त्यांनी देशाचं दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांच्याबरोबर खटला दाखल झाला होता. त्यांना अटक झाली होती, कदाचित कैद होण्याची शक्यता होती. बाबासाहेब आंबेडकर मुंबईवरून पुण्याला गेले
केशवराव जेधे जे पुढे खासदार झाले, केशवराव जेधे आणि दिनकरराव जोळकरांचं वकील पत्र घेतलं, फक्त 1 रुपया फी घेतली, नॉमिनल फी, आणि युक्तिवाद केला. केशवराव जेधे आणि दिनकरराव जोळकर निर्दोष सुटले आणि त्यानंतर केशवराव जेधे हे पुण्याचे खासदार झाले. आज सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांची फीस किती आहे आपल्याला माहिती आहे. अनेक नामवंत वकील आहेत, हरीश साळवे आहेत, त्याचबरोबर कपिल सिब्बल आहेत, उज्ज्वल निकम आहेत, आणि जेठ मल्हारी होऊन गेलेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायचं म्हटलं तर 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख इतकी फी घेतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा कितीतरी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम बॅरिस्टर होते, वकील होते. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा विचार केला असता, स्वतःचा, फक्त ते प्रोफेसर राहिले असते आणि फक्त ते बॅरिस्टर राहिले असते तर आज ते टाटा, बिर्ला, अंबानी इतके श्रीमंत राहिले असते, त्यांची फॅमिली. पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा विचार केला नाही. प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. आपण जर प्राध्यापक राहिलो तर देशभर कोण फिरणार? इथल्या एससी, एसटी, ओबीसी, एनटी मायनॉरिटीचं प्रबोधन कोण करणार? त्यांना मुलांमधून बाहेर कोण काढणार? पण मी एकटा नोकरी गेलो तर माझा प्रश्न सुटेल, पण माझ्या समाज बांधवाचा प्रश्न सुटण्यासाठी नाईलाजाने मला नोकरी सोडावी लागली. प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. बॅरिस्टर पद पूर्ण वेळ त्यांनी वकिली केली नाही, ते बाहेर पडले, देशभर फिरले. म्हणून ते आपल्यासाठी जगले, ते स्वतःसाठी जगले नाही. या देशातल्या कष्टकरी, कामकरी, शेतकरी, बहुजन समाज या सर्वांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वस्वाचा त्याग केला. ते नामवंत संपादक होते. मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता प्रबुद्ध भारत नावाचं नियतकालिक त्यांनी चालवलं. नियतकालिकाचा म्हणजे पेपरचा, वर्तमानपत्राचा, अखबारचा उद्देश काय होता? परिवर्तन, सामाजिक परिवर्तन, अज्ञानातून त्यांना बाहेर काढणं, समाज जागृती करणं, त्यांना धार्मिक दृष्ट्या जाणीव निर्माण करणं, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या परिवर्तन करण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्र चालवलं. वर्तमानपत्राचा उद्देश केवळ कोणाची भाटगिरी करणं किंवा एखादी आयडिओलॉजी चालवणं हा नव्हता, तर इथल्या जनमानसाला गुलामीतून मुक्त करणं, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता केली. त्या पत्रकारितेच्या माध्यमातूनच ते म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण तज्ञ होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. औरंगाबाद मध्ये मिलिंद महाविद्यालय आणि मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केलं. त्या पायाभरणी समारंभाच्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण उपलब्ध आहे. इट इज रेकॉर्डेड. काय म्हणाले बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादच्या सभेमध्ये? जेव्हा त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, परिवर्तनासाठी शिक्षण. शिक्षणाचा उद्देश काय आहे? परिवर्तन. केवळ पोट भरणं एवढा मर्यादित शिक्षणाचा उद्देश नाही. शिक्षणातून नोकरी मिळाली पाहिजे, शिक्षणातून आपण उच्च पदावर गेलो पाहिजे. पण पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षणाचा उद्देश केवळ आपल्या कुटुंबाचं पोट भरण्याचा मर्यादित उद्देश नाही. परिवर्तनासाठी शिक्षण. मग कोणतं परिवर्तन बाबासाहेब म्हणतात? शैक्षणिक परिवर्तन, सामाजिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन, धार्मिक परिवर्तन. या परिवर्तनासाठी शिक्षण आहे अशी व्यापक व्याख्या बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या संदर्भाने केली. ते इतिहास तज्ञ होते. पूर्व शुद्राज नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. मोठी ग्रंथ संपदा आहे. रिडल सिंधुदम त्यांनी लिहिलं. पूर्व शुद्राज, रिडल सिंधुदम, थॉट्स ऑफ पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ इंडिया, अनिश ऑफ कास्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, बुद्ध एंड हिज धम्म, व्हाट काँग्रेस एंड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स, कास्ट इन इंडिया, स्मॉल ओनली इंडिया, असे अनेक ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. पण ते केवळ रूम मध्ये बसून, स्टडी रूम मध्ये बसून, घरामध्ये बसून लेखन करणारे, प्रकाशित करणारे आणि निवांत बसणारे विचारवंत नव्हते, तर ते कृतिशील विचारवंत होते. रस्त्यावरती उतरून जनमानसाच्या हक्काधिकारासाठी संघर्ष करणारे होते. आपल्याकडे अनेक विद्वान आहेत, अनेक विचारवंत आहेत, आणि आपल्याकडे काय अंधश्रद्धा आहे? विद्वानांनी भूमिका घ्यायची नसती, विचारवंतांनी रस्त्यावरती यायचं नसतं, अशी एक अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेला सुरुंग लावण्याचं काम या देशामध्ये प्रथमतः कोणी केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान होते, पण प्रतिमा प्रेमात अडकले नाही. मी कशाला रस्त्यावरती येऊ, मी कशाला आंदोलन करू असं म्हणाले नाही. बाबासाहेब एवढा उंच माणूस, बाबासाहेबांच्या इतका विद्वान, बाबासाहेबांनी इतका महान माणूस आधुनिक भारतात स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेला नाही. मग असा महान मानव रस्त्यावर उतरून कसा संघर्ष करतो? साहेबांनी उल्लेख केला, 25 डिसेंबर 1927 ला त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांचे हक्काधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीनं वर्णव्यवस्था भक्कम केली, ज्या मनुस्मृतीनं आपल्याला शिक्षण दिलं नाही,
ज्या मनुस्मृतीनं जातीव्यवस्था, विषमता आणि वर्णव्यवस्था अधिक कट्टर केली, ज्या मनुस्मृतीनं अनेक गुणवान लोकांची प्रतिभा नष्ट करून टाकली, अनेक कर्तृत्ववान लोकांना दाबून टाकलं, छत्रपती शिवाजीराजांसारख्या महान राजाला ज्यांनी इथल्या रयतेचं गरिबांचं राज्य निर्माण केलं, त्यांनी राज्याभिषेकाची घोषणा केली, त्यावेळेस तिथले पुरोहित म्हणाले की तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला राजा होण्याचा अधिकार नाही. पण आज आपल्या देशामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब, रामदास आठवले साहेब, अनेक नेते, माननीय मोदी आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत, अनेक नेते, सगळ्या जाती धर्माचे लीडर आहेत, हे बहुजन समाजातले लोक आज आपल्या देशाचं, राज्याचं नेतृत्व करू शकतात. त्याचं कारण शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला झालेला विरोध याचा कायद्याने बदला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. आपल्याला संविधान दिलं, कॉन्स्टिट्यूशन दिलं, संविधान दिलं. म्हणून आज आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला. प्रत्येक करोड व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. स्त्री, पुरुष, तृतीयपंथी असा भेदभाव नाही. आपल्या मताचं मूल्य काय? सगळ्यांचं समान. मग तो टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी असेल, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल असतील किंवा एखादा उद्योजक असेल, त्याच्या मताचं जे मूल्य आहे ते झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा मताचं मूल्य आहे. हा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. पूर्वी सर्वांना मतदानाचा अधिकार नव्हता. विशिष्ट टॅक्स भरणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार होता. समजा जळगाव लोकसभा मतदारसंघ आहे, यामध्ये आज सुमारे 15 ते 20 लाख मतदार असतात लोकसभेच्या क्षेत्रामध्ये. पूर्वी 20 लाख लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. टॅक्स भरणाऱ्या मग किती मतदार असायचे? 10-15 हजार जास्तीत जास्त, आणि त्यांचाच प्रतिनिधी व्हायचा. पण आज आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला. त्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाऊन त्यांनी युक्तिवाद केला. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या तिन्ही गोलमेज परिषदेला बाबासाहेब आंबेडकर गेले. आज आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला. याचं श्रेय सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्यावं लागेल. आपल्याला योग्य वाटणारा नेता की जो प्रामाणिक आहे, जो कॉन्स्टिट्यूशनल आहे, जो आपल्या हक्काधिकारासाठी संघर्ष करेल, यासाठी आपल्याला खूप मोठा मौल्यवान अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. म्हणून आपण मतदान करताना त्या अधिकाराचा योग्य वापर या देशबांधवांनी केला तर निश्चितपणे आपली संविधानिक संसदीय लोकशाही अधिक बळकट होईल, अधिक बलवान होईल. त्यासाठी बाबासाहेबांनी अधिकार दिलेला होता. म्हणून या मनुस्मृतीचं दहन केलं. पण बाबासाहेब आंबेडकरांचे यांचं आंदोलन, त्यांची मुवमेंट केवळ निगेटिव्ह नव्हती, नकारात्मक नव्हती, पॉझिटिव्ह सुद्धा आहे, सकारात्मक सुद्धा आहे. संविधान, मनुस्मृती जाळली, बाबासाहेबांनी संविधान दिलं. इट इज पॉझिटिव्ह. म्हणजे सकारात्मक काम बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप केलेलं आहे. मनुस्मृतीचं दहन केलं, 14 तळ्याचं आंदोलन केलं, काळाराम मंदिराचं आंदोलन केलं. बाबासाहेबांचं मत असं होतं की तुमचा माझा धर्म एक असेल तर त्या धर्माच्या देवाची पूजा करण्याची बंदी का? तुमचा माझा धर्म एक असेल तर त्या देवळामध्ये, मंदिरामध्ये जाण्याची बंदी का? तुमचा माझा धर्म एक असेल तर एका तलावाचं पाणी पिण्याची बंदी का? अरे तुम्ही मुंगीला करता का? गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे म्हणता आणि तुम्ही माणसाला माणसाप्रमाणे वागत नाही. असं एक भावनिक आव्हान, मानवतावाचं आव्हान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. शिवरायांच्या काळामध्ये लहान तलवारची लढाई होती, काळाची गरज होती. काळाच्या ओघामध्ये लहान तलवारची लढाई चालवली जाईल. विचाराचं युद्ध असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी हातात लेखणी घेऊन अहिंसेच्या मार्गाने बाबासाहेब आंबेडकर लढा दिला. कुठे हिंसा बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्यामध्ये होऊ दिलेली नाही. काळाराम मंदिराच्या प्रसंगी त्यांच्यावरती हल्ला झाला, पण लोकशाही मार्गाने, संसदीय मार्गाने बाबासाहेब आंबेडकर लढत होते. आणि ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, अनुयायांच्या लक्षात आलं की जो पिढ्यानपिढ्या आपण आपला धर्म म्हणून कवटाळत बसलोय, ज्या परंपरेला आपली परंपरा मानतो ती आपली परंपरा नाही. 14 ऑक्टोबर 1956 त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यापूर्वी 1935 साली येवला या ठिकाणी बाबासाहेब म्हणाले की ज्या धर्मामध्ये मी जन्मलो त्या धर्मामध्ये मी मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्मावं हे माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मात मरावं हे माझ्या हातात आहे. आणि म्हणून 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेतली. अनेक मंडळी याला धर्मांतर म्हणतात. मी कधी धर्मांतर म्हणत नाही. धर्मांतर कधी? एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणं याला धर्मांतर म्हणतात. तथागत गौतम बुद्धाचा धम्म आणि वर्धमान महावीरांचा जो विचार आहे, तत्वज्ञान आहे, हा तर आपल्या भारतीयांचा आविष्कार आहे, आपला मूळ वारसा आहे. आपला मूळ वारसा म्हणजे तथागत गौतम बुद्धाचा आणि वर्धमान महावीराचा वारसा आपला वारसा आहे. आपल्या मूळ घरी
आपलं जे मूळ घर आहे ते तथागत गौतम बुद्धाचा वारसा आहे. स्वगृही बाबासाहेब आंबेडकर आले की आपल्या देशबांधवांचं हे मूळ घर आहे. तथागत गौतम बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी का स्वीकारला? बाबासाहेब प्रवाहापतीत नव्हते, कोणाचे आंधळे भक्त नव्हते, जागतिक कीर्तीचे विद्वान होते. त्यांनी सगळं वाचलं. जैनिझम वाचलं, बुद्धिझम, शिखिझम, इस्लाम वाचला, ख्रिश्चनिटी वाचली, हिंदुइझम वरती त्यांचं प्रभुत्व होतं, वेद वाचले, उपनिषद वाचली, अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर ते तथागत गौतम बुद्धाकडे वळले. का वळले? बुद्ध हा समतावादी आहे, बुद्ध हा वर्णव्यवस्थेला विरोध करतो. बुद्ध म्हणाले, अरे प्राण्यात जाते, पक्षात जाते, वनस्पतीमध्ये जाते, माणसात मला जाते दाखवा. 17 इसवी सन पूर्व 6व्या शतकात, म्हणजे आतापासून सुमारे 2500 वर्षापूर्वी बुद्ध म्हणाले, अरे प्राण्यात जाते, प्राण्यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे, वनस्पतीमध्ये आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे, पक्षामध्ये चिमणी आहे, पोपट आहे, मोर आहे. प्राण्यात जाते, पक्षात जाते, वनस्पती जाते, माणसात मला जाते दाखवा. आहेत का माणसात जाती? मी कोणाची तुमची जात सांगू शकतो का? किंवा आपण नवीन ठिकाणी गेलो, समजा जळगावला गेलो, किंवा खाली मुक्ताईनगरला गेलो, रायगडला गेलो, किंवा मुंबईला गेलो, पुण्याला गेलो, औरंगाबादला गेलो, दिल्लीला गेलो आणि आपण नवीन लोकांना भेटलो, कोणाची जात सांगू शकाल? जाती मानसिक आहे, जाती काल्पनिक आहे, जाती आभासी आहे. इथून तिथून सर्व माणसं समान आहे असं इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये बुद्धांनी सांगितलं. मध्ययुगीन काळामध्ये साधू संतांनी सांगितलं, नामदेवानी चक्रधरांनी सांगितलं, तुकारामांनी सांगितलं, अगदी बसवेश्वरांनी सांगितलं, रोहिदासांनी सांगितलं, अशा आपल्या सगळ्या महामानवांनी आणि आधुनिक काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी सांगितलं. तुकारामांनी सांगितलं, यारे यारे लहान तोरी अतिवलती नारी नर, भेदा भेदा भ्रम अमंगळ, मुंग्या आणि राव आम्हा सारखाच जीव, सोने आणि माते आम्हा समाने चित्ती, सर्वांची एकच भिन्न, ते कैसे भिन्ना भिन्न. भेदभाव वाळणं चुकीचं आहे, सर्व माणसं समान आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात, बुद्ध म्हणतात. सर्वांना 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, सर्वांना एकच डोकं आहे, सर्वांचं रक्त लाल आहे का? कोणाचं भगवं निळं पिवळं हिरवं आहे का? सर्वांचं रक्त लाल आहे आणि सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो का? भुसावळमध्ये असं आहे का? जरा कोल्हापूरून पाहुणे आलेले आहेत, बाजारात जातो, अनेक नायट्रोजनचं सिलेंडर घेऊन येतो, त्याला श्वसनासाठी लागेल नाही. सर्व माणसं समान आहेत. हा विज्ञानवादी दृष्टिकोन जगाला मध्ययुगीन प्राचीन काळामध्ये कोणी दिला? तथागत गौतम बुद्धांनी. म्हणून बाबासाहेबांना बुद्ध जवळचे का वाटले? तर बुद्ध समतावादी, बुद्ध वर्णव्यवस्था उद्ध्वस्त करणारे. बुद्धांनी त्या काळामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद सांगितला, विज्ञानवाद सांगितला, प्रतीत समुत्पाद. प्रत्येक घटनेच्या पाठीमागे कारण आहे. पाऊस का पडतो, अंधार का पडतो, उजेड का पडतो, अपघात का होतो, अपत्य प्राप्ती का होते, अपत्य प्राप्ती का होत नाही, वृद्धपण का येतं, या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे कारण आहे. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनेच्या पाठीमागे कारण आहे, चमत्कार नव्हे. असा शास्त्रीय दृष्टिकोन जगाला देणारा जगाचा पहिला सायंटिस्ट म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे. बुद्ध विज्ञानामध्ये बुद्ध स्त्रियांचा सन्मान करतात, स्त्रियांचा आदर करतात, स्त्रियांना स्वातंत्र्य देतात, स्त्री जन्माचं स्वागत करतात. आज देखील आपल्या देशामध्ये मुलाचा जन्म झाला तर पेढे वाटतात आणि मुलीचा जन्म झाल्यानंतर जिलेबी वाटतात. का? मुलगा वंशाचा दिवा, मुलगी वंशाचा दिवा नाही का? आपल्याला आई नसते आपला जन्म झाला असता का? जिजाऊ नसत्या शिवबाचा जन्म झाला असता का? बुद्ध इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये म्हणजे आतापासून 2500 वर्षापूर्वी म्हणतात, राजा प्रसेनजिताला मुलगी झाली, राजा दुःखी झाला. त्याच राजा प्रसेनजिताला बुद्ध म्हणाले, राजा मुलगी झाली, दुःख करू नकोस, मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, मुलगी सुद्धा कर्तृत्ववान आहे, मुलगी सुद्धा बुद्धिमान आहे. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाले, राजा मुलगी सुद्धा मुलाप्रमाणेच वंशवर्धक आहे. याचा अर्थ आहे मुलगी सुद्धा मुलाप्रमाणेच वंशाचा दिवा आहे. फक्त मुलगाच वंशाचा दिवा असतो असं नव्हे. कल्पना करा, जगामध्ये 100% मुलं येतील, एक पण मुलगी नाही, वंश वाढेल का? किंवा जगामध्ये 100% मुली येतात, एकही मुलगा नाही, वंश वाढेल का? मुलगा आणि मुलगी दोघे वंशाचे दिवे आहेत असं शास्त्र सांगणारा, निसर्ग नियम सांगणारा तथागत गौतम बुद्ध. बुद्धांनी सांगितलं जीवन हे दुःखमय आहे. आर्य सत्य 4 आर्य सत्याची बुद्ध सांगतात. जीवन हे दुःखमय आहे, त्याचं कारण कृष्ण आहे, पण यावरती उपाय आहे. हा बुद्धिप्रामाण्यवाद, हा विज्ञानवाद, हा अनित्यतावाद बुद्ध देतात. नित्य काही नाही.
आपल्याला पूर्वीपासून काय सांगितलं? वैदिक परंपरेमध्ये, सनातनी परंपरेमध्ये काय सांगितलं? तुम्ही गरीब का? पूर्वजन्मीचं पाप म्हणून तुम्ही गरीब. मग श्रीमंत होण्यासाठी काय करा? शांती करा, यज्ञ करा, नारायण नागपुरी करा, नंतर काशी करा. मग आपल्याकडे अनेक लोक काशी करायला जातात. आता असं सांगितलं तुम्ही पूर्वजन्मीचं पाप म्हणून तुम्ही गरीब. मग श्रीमंत होण्यासाठी शांती करा, वैभवलक्ष्मीचं पारायण करा, महालक्ष्मीची पूजा करा, नंतर तुम्ही श्रीमंत व्हाल. पण कधी? पुढच्या जन्मात. पहिला जन्म, पुढचा जन्म, मागचा जन्म. पण बुद्ध, महावीर, चारवाक काय सांगतात? पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, आत्मा नाही, स्वर्ग नाही, हे जीवन महत्वाचं आहे. या जीवनावर प्रेम करा, या जीवनावर संघर्ष करा. तुम्ही गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता, रंग असाल तर राजा होऊ शकता, अज्ञानी असाल तर सज्ञानी होऊ शकता. या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता. हा आत्मविश्वास बुद्ध देतात. नाहीतर इकडे काय सांगितलं? तुम्ही शांती करा, यज्ञ करा, मग स्वर्गात जाल. नाही यज्ञ केला तर नरकात जाल. पाहिला का तुम्ही स्वर्ग नरक? जसे परदेशात जाणारे व्यक्ती आपल्याला भेटले तर आपण काय म्हणू? फॉरेन रिटर्न. आपले मीना साहेब, आपले पाटील साहेब, रामटेके साहेब परदेशात जाणार, आपण काय म्हणू त्यांना? फॉरेन रिटर्न. तसं तुम्हाला तुमच्या शहरामध्ये, भुसावळमध्ये असा एखादा व्यक्ती भेटला का? अमुक आमकेग्रस्त, स्वर्ग रिटर्न आहे. जरी 100 वर्ष झालं स्वर्गात आहे, पण बहुतेक निवडणुका जवळ आल्या त्यामुळे रजा टाकून खाली उतरलेले आहे. अमुक आमकेग्रस्त नरक रिटर्न आहे, जरी 10 वर्ष नरकात आहेत, आजच सकाळी जामीनवर सुटून आलेले, ट्रेनवरून सुटून आलेले. भेटला तुम्हाला? स्वर्ग नाही, नरक नाही, पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, हे जीवन महत्वाचं आहे. तुम्ही गरीब असा, संघर्ष करा, अभ्यास करा, प्रयत्नवाद. बुद्ध प्रयत्नवाद सांगतात. त्यांनी प्रयत्नवाद सांगितला. बुद्धांनी अनित्यतावाद सांगितला. नित्य काही नाही. तुम्ही रोपटं, छोटस रोपटं, त्याचं सुद्धा महावृक्षामध्ये रूपांतर होतं. तुम्ही अस्पृश्य आहात ना? कुणी केलं अस्पृश्य? त्या व्यवस्थेने केलं. पण तुम्ही अस्पृश्य राहणार नाही. तुम्ही संघर्ष करा, स्वतःची उंची वाढवा, ज्ञानार्जन करा. हेच बुद्धाला सांगायचे. बुद्धाच्या काळामध्ये काय अंधचंद्रिकी, अस्पृश्यता वगैरे त्या काळात नाही. बुद्ध अशा उंबरठ्यावरती उभा आहे. प्राच्य विद्यापंडित, इंडॉलॉजिस्ट, इंटरनॅशनल इंडॉलॉजिस्ट शरद पाटील आपल्या धुळ्याचे नेहमी सांगायचे की बुद्ध अशा उंबरठ्यावरती उभा आहे की वर्ण व्यवस्थेचा अंत आणि जाती व्यवस्थेचा उदय. अशा उंबरठ्यावरती बुद्ध उभा होता. बुद्धाच्या काळामध्ये अस्पृश्यता वगैरे आलेली नव्हती अजून, ही नंतरच्या काळामध्ये आलेली आहे. म्हणून बुद्धांनी अनित्यतावाद दिला. अनित्यता, नित्य काही नाही. तुम्ही गरीबांना श्रीमंत होऊ शकता, रंगातनं राजा होऊ शकता. हा बुद्धी प्रामाण्यवाद बुद्धाने दिला. बुद्ध विज्ञानवाद आहे, बुद्ध समतावाद आहे, बुद्ध स्त्रियांचा आदर सन्मान करणारा आहे. बुद्ध हा बुद्धी प्रामाण्यवाद देणारा आहे. म्हणून बाबासाहेबांना बुद्ध जवळचा का वाटला. बुद्धाने अर्ध्या जगामध्ये क्रांती केली. जपानमध्ये बुद्ध गेला. जपानी लोकांमध्ये ज्या अंधश्रद्धा होत्या त्या नष्ट झाल्या आणि जपान आज जगामध्ये किती मोठ्या प्रगतीपथावरती आहे. जपानी लोक सकाळी उठले की भारताकडे तोंड करून पाया पडतात आणि आपल्या देशातले लोक उठले कोणाकडे तोंड करून पाया पडतात? बुवा, बापू, कापू, झप्पू यांच्या पाया पडतात. म्हणून विज्ञानवादी दृष्टिकोन देणारा तथागत गौतम बुद्ध होते. तो विज्ञानवादी दृष्टिकोन आज देखील समाजामध्ये आला पाहिजे, जो नाही. आज देखील शिकलेले लोक, म्हणजे इथले नाही, दुसऱ्या गावचं सांगतो, पुण्याचं सांगतो, मी पुण्यात राहतो ना. आज देखील शिकलेले लोक ज्योतिषाकडे जातात, हस्तरेषा पाहतात. मग त्यांना सांगितलं जातं तुम्हाला 9वा शनी आहे, 8वा मंगळ आहे, 12वा गुरु लागला. आता शनी, मंगळ, गुरु काय ग्रह तारे किती किलोमीटर दूर आहेत पृथ्वीपासून? कोट्यावधी किलोमीटर. मंगळ जवळच आहे, सगळ्यात जवळ म्हणजे 2-3 किलोमीटर नाही, 5.5 कोटी किलोमीटर आहे. जो मंगळ पृथ्वीपासून 5.5 कोटी किलोमीटर आहे, तो मंगळ त्रास द्यायला पृथ्वीवरती आपल्याला कोणाला त्रास द्यायला येणार नाही. पण आज देखील आपल्याकडे शिकलेले लोक सुद्धा आमच्या मुलीला 8वा मंगळ आहे, मुलाला 8वा शनी आहे, अत्यंत कडक मंगळ आहे. या अंधश्रद्धा आज देखील शिकलेल्या वर्गामध्ये आहे. आज देखील आपल्याकडे अनेक शिकलेले लोक वर्तमानपत्र, न्यूज पेपर गेल्याला काय वाचतात? पेपर गेल्याला काय वाचतात? पहिल्यांदा राशी भविष्य, मेष काय म्हणते, वृश्चिक काय म्हणते, तुळ काय म्हणते, कुंभ काय म्हणते वाचतो आपण. मग आपल्या राशी भविष्यामध्ये सांगितलेलं असतं आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आहे आणि जळगाववरून टमटम मध्ये बसून आले. आता राशी
ठरवतात नावाचे अध्यक्ष लोक. ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर सारखं त्याची असेल. उदाहरणार्थ ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर स किंवा श असेल, संतोष, शरद, सायली, सौदागर, सौरभ, संगीता, सुनीता, स्नेहल, सचिन, त्यांची रास कोणती? कुंभ. नावाच्या अध्यक्षराचं राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग रामाचा शत्रू रावण कस काय? राम रावण दोघांची राशी का? दोघे का पार्टीत पाहिजे? नावाच्या अध्यक्ष राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग कृष्णाचा शत्रू कंस कस काय? के दोघे का पॅनल पाहिजे? राशी भविष्य होतांड आहे, कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ज्याच्या मेंदूत मनात बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा आपले शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या मेंदूत मनात मनगटात सामर्थ्य होतं. त्यांनी कधी भविष्य पाहिलं नाही, कधी पंचांग पाहिलं, कधी मुहूर्त पाहिला नाही. बाबासाहेबांनी रीडर्स लिहिलं. महात्मा आपल्याने गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला, धर्माची किस्सा केली. गुलामगिरी शेतकऱ्यांचा असो, ब्राह्मणांचे कसं, सार्वजनिक संतधर्म, शिवरायांचा कोड, तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं. महात्मा फुलेंच्या साहित्यामध्ये इतकी ताकद आहे की महात्मा फुलेंचं पुस्तक वाचणारा माणूस जगात कोणाचा गुलाम होऊ शकत नाही, इतकी ताकद फुलेंच्या साहित्यामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये 3 व्यक्तीला गुरुस्थानी मानलं, बुद्ध, कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. यावरून स्पष्ट होतं की महात्मा ज्योतिराव फुलेंची योग्यता सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीची आहे. आपल्या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रथमतः घातला. 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची आणि 1852 मुलांची शाळा सुरू केली. फुले म्हणाले, आईच्या योग्य मुलांचा उद्धार होतो. आई गुलाम झाली तर मुलं गुलाम होतात आणि मुलं गुलाम झाली समाज गुलाम होतो. समाजाला गुलामीतून बाहेर काढायचं असेल तर प्रथमतः मुलींना शिकवा. हे महात्मा फुलेंचे विचार होते. ते विचार संविधानामध्ये बाबासाहेबांनी समाविष्ट केले. कलम 14, 15, 16, 17 आर्टिकल 14, 15, 16, 17 जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही अशी तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी केली. एखादा व्यक्ती स्त्री आहे म्हणून त्यांचा अधिकार नाकारता येणार नाही. एखादी व्यक्ती तृतीयपंथी आहे, नपुंसक आहे म्हणून त्यांचा अधिकार नाकारता येणार नाही. स्त्री, पुरुष, तृतीयपंथी असा कोणताही भेदभाव करता येणार नाही याची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सुद्धा केली. मग स्त्रियांना, तृतीयपंथीयांना पुरुषांप्रमाणेच अधिकार मिळाले पाहिजे ही जी महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका होती, ती भूमिका संविधानामध्ये समाविष्ट करण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. फुलेंनी शाळा सुरू केली. पण आज देखील आपल्या देशामध्ये शिक्षक दिन कोणाच्या नावाने होतो? राधाकृष्णनच्या. राधाकृष्णनच्या जन्माच्या अगोदर, बिफोर हिज बर्थ 40 years ago, महात्मा ज्योतिराव फुले established स्कूल, प्री स्कूल फॉर द इंडियन्स. म्हणजे सर्वांसाठी शिक्षण, भेदभाव नाही, सर्वांसाठी शिक्षणाचा पाया महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी घातला. त्यामुळे या देशातला शिक्षक दिन महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने झाला पाहिजे. कारण राधाकृष्णन स्त्री शिक्षणाचे विरोधक होते. त्यांच्या चिरंजीवानी म्हणजे सर्वपल्ली गोपाल, सन ऑफ राधाकृष्णन, त्यांनी राधाकृष्ण बायोग्राफी नावाचा ग्रंथ लिहिलाय आणि त्यामध्ये लिहून ठेवलंय की माझे वडील स्त्री शिक्षणाचे विरोधक होते. मुलींचा जन्म सेवेसाठी असं त्यांचं मत होतं. त्यांना शिक्षण देऊ नये, त्यांच्या नावाने शिक्षण दिन आपण करतो. या देशामध्ये मुलांना शिकवण्याचं पहिलं काम सावित्रीबाई फुलेंनी केलेलं. या देशातल्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले. पूजा कोणाची होते? सरस्वतीची. आता सरस्वती बद्दल मला आदर आहे. शिवाजीराजांनी सांगितलं शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा आदर केला पाहिजे. स्त्री ही कुठल्याही जाती धर्माची असू द्या, विरोधकाची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, तिचा सुद्धा आदर झाला पाहिजे. ही शिवाजीराजांची भूमिका होती. मला सरस्वती बद्दल सुद्धा खूप आदर आहे. जसा जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, ताराराणी, रमाई यांच्याबद्दल जेवढा आदर आहे तेवढा सरस्वती बद्दल आहे. पण सरस्वतीने आपल्या देशामध्ये कुठेही शाळा, कॉलेज, महाविद्यालय सुरू केल्याची नोंद नाही. अगदी नर्सरी सुद्धा सुरू केल्याची नोंद नाही. कुठेही टीचिंग केल्याची नोंद नाही. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बाबासाहेबांनी संविधान देण्यापूर्वी, फुलेंनी शाळा सुरू करण्यापूर्वी ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता, जो महात्मा फुलेंनी आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या काळात जर का सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाई फुलेंनी सरस्वतीला सुद्धा शिकवलं असतं. इतक्या मोठ्या मनाची सावित्रीबाई फुले. म्हणून महात्मा फुले, शाहू
आंबेडकर, शिवाजी महाराज, बुद्ध हे भेदभाव करणारे नव्हते. आपल्या विरोधकाचा कधी द्वेष केला नाही, कधी तिरस्कार केला नाही, तर सर्वांचं कल्याण व्हावं, केवळ माझ्या जातीचं कल्याण व्हावं हा मर्यादित उद्देश त्यांचा नव्हता. सर्व जाती धर्मियांचं, सर्व अगदी विरोधकाचं, शत्रूचं सुद्धा कल्याण व्हावं अशी विचारधारा महात्मा फुले शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची होती. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धी ब्राह्मण्यवादी तथागत गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला, कारण बुद्ध हे विज्ञानवादी होते, बुद्धी ब्राह्मण्यवादी होते. अंधश्रद्धेवरती त्यांनी कडाडून हल्ला केला, अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. आज देखील आपल्या देशामध्ये बंगला बांधायला लागले लोक किंवा घर घ्यायला लागले की वास्तुशास्त्र पाहतात का नाही? भुसावळला पाहत नसतील, पुण्याला पाहतात. बंगला बांधायला लागले की वास्तुशास्त्र, घराचं तोंड इकडे असावं, किचन कट्टा तिकडे असावा, बेडरूम इकडे असावं. घराचं तोंड कुणीकडे महत्वाचं नाही, घरात राहणारी माणसं किती हिंमतवान आणि किती कर्तृत्ववान आहे यावरती कोणती दिशा वाईट नाही. पृथ्वी गोल आहे, दिशा काल्पनिक आहे. दिशाला नाव माणसाने दिली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ कुणी नावं दिली? माणसाने दिली. पृथ्वी गोल आहे आणि स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. आता अंधार पडला म्हणजे आपण सूर्याच्या अपोजिट बाजूला गेलो. आता इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये सूर्योदय होईल. मग दिशा कुठे गेल्या? दिशा ही काल्पनिक आहे. आपण दैनंदिन दळणवळणासाठी दिशेला नावं दिली. कोणती दिशा वाईट नाही, कोणताही दिवस वाईट नाही. आपल्याला सांगतात हा दिवस शुभ, हा दिवस अशुभ. कोणताही दिवस वाईट नाही, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. प्रत्येक दिवसाचा आपण उपयोग केला पाहिजे. पण आपल्याकडे हा दिवस वाईट, तो दिवस चांगला. आजच्या दिवसाला मंडे म्हणावं कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं. कॅलेंडर मानव निर्मित आहे. ग्रेगोरियन कॅलेंडर, विक्रम संवत्सर, शालिवारी वर्ष, हिजरी कॅलेंडर मानव निर्मित आहे. माणसाने कॅलेंडर निर्माण केलं का? सूर्यावरती लिहिलंय का? संडे, मंडे, ट्युसडे, वेडनेसडे नाही. म्हणजे प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, कोणताही दिवस वाईट नाही. काही काही मंडळी आपल्याकडे रविवारी नॉनव्हेज खातात, सोमवारी खात नाहीत. आज आमचा सोमवार आहे. बुधवारी खातात, बुधवारी. गुरुवारी खात नाहीत. आज आमचा गुरुवार आहे. शुक्रवारी खातात, बरं 12 वाजेपर्यंत खातात रात्री. आणि आज आमचा शनिवार आहे. आज आमचा शनिवार आहे. मग काल खाल्लेलं कुठे गेलं? अशा लोकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करायला नाही. आहाराचा आणि धर्माचा, आहाराचा आणि नैतिकतेचा, आहाराचा आणि सुसंस्कृतपणाचा जगामध्ये काही संबंध नाही. शाकाहारी लोक सज्जन असतात, मांसाहारी लोक वाईट असतात असं कोण बॉन्डवर लिहून देईल का? नाही. आहाराचा आणि धर्माचा जगामध्ये काही संबंध नाही. बुद्ध अहिंसावादी होते, पण बुद्ध म्हणाले जिथं जे उपलब्ध आहे ते खावा. नाही तर तुम्ही टुंड्रा प्रदेशात जाणार आणि तिथं भगर, साबुदाणा, उकडीचे मोदक, डाळीचं फटफट आणणार, मिळणार नाही. मिळाल तर पचणार नाही. आज देखील आपल्याकडे उपवासाला काय खातात लोक? साबुदाणा, बटाटे, रताळे. आता साबुदाणा भारतात आला कधी? गुगलवर जावा, इन्सायक्लोपीडिया, मराठी विश्वकोश तुम्हाला मिळेल. साबुदाणा प्रत्येक पदार्थाचं, अन्न पदार्थाचं ओरिजिन आहे. एथॉलॉजीमध्ये, अँथ्रोपॉलॉजीमध्ये ते शिकवतात कुठला अन्नधान्य, कुठली वनस्पती, कुठला प्राणी जगामध्ये सुरुवातीला पृथ्वीवरती पहिल्यांदा कुठे निर्माण झाला हे आर्किओलॉजीमध्ये शिकवलं जातं. जसं की आपल्याकडे टोमॅटो, मिरची मेक्सिको मधून आली. जो ऊस आहे तो विषुवृत्त प्रदेशातून आला. त्याचबरोबर जो आपल्याकडे ज्वारी आहे ती ज्वारी दक्षिण आफ्रिकेतून आलेली आहे. जिलेबी सिरियामधून आलेली आहे. आपल्याकडे कडधान्य होती. आपलं जे सिल्क आहे, सिल्क जे आपण रेशीम म्हणतो, रेशीम हे भारतातला आहे, ओरिजिन भारतातला आहे. तसा शाबू हा पहिल्यांदा 1944 साली 1944 ला तामिळनाडूमध्ये पहिल्यांदा 1944 म्हणजे आतापासून 80 वर्षापूर्वी तामिळनाडूमध्ये आला. पुणे आणला, तिथल्या व्यापाऱ्याने आणला. कशासाठी? कपड्याला स्टार्च करण्यासाठी. आणि फॅक्टरीमध्ये कोणीतरी चाटून बघितला, बोर्ड लागला आणि त्यानंतर तो आहारात आला. इथेच गव्हर्नमेंट रेकॉर्ड बरं का, गव्हर्नमेंटचा मराठी विश्वकोश आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा त्यात वाचा तुम्ही. त्यात इंडेक्स नुसार साबुदाणा टाकला की तुम्हाला आता ऍप पण आलेले आहेत, त्यांचे विश्वकोशाचे ऍप पण आहे. तरी 1944 ला तामिळनाडूमध्ये व्यापाऱ्यांनी कपड्याला स्टार्च करण्यासाठी आलेला साबुदाणा फॅक्टरीमध्ये कर्मचाऱ्यांनी चाटून बघितला, कारण त्यामध्ये 95% कार्बोहायड्रेट्स आहे. 95% कार्बोहायड्रेट.
आणि नंतर तो आहारामध्ये आला. जे साबुदाणा आपल्या भारतात वय किती आहे, भारतात येऊन किती वर्ष झालं? 80 वर्ष. महादेव कधीचा आहे? आपला महादेव हा हिस्टॉरिकल पर्सन आहे, तो 5000 वर्षापूर्वीचा. विठ्ठल पंढरपूरचा पांडुरंग हा 2500 वर्षापूर्वीचा. मग ज्योतिबा, खंडोबा, भैरवबा, मुस्तोबा, तुळजापूरची भवानी, पंढरीचा पांडुरंग हे सगळे 1000, 1500, 2000 वर्षापूर्वीचे आहे. आता 2500 वर्षापूर्वीचा पांडुरंग विठ्ठल 80 वर्षापूर्वी आलेल्या शब्दांना खाईल का? आणि 5000 वर्षापूर्वी बटाटे रताळे पोर्तुगीजांनी आणले. हापूस आंबा पोर्तुगीजांनी पहिल्यांदा भारतात आणला. 400 वर्षापूर्वी आलेले बटाटे रताळे 2500 वर्षापूर्वीचा पांडुरंग खाईल का? याचा विचार केला पाहिजे ना आपण. आणि आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो ट्रीटमेंट घ्यायला, डिस्चार्ज घेतल्यानंतर डॉक्टर काय खायला सांगतात? पालेभाज्या खावा, फ्रुट्स खावा, दूध खावा, अंडी खावा, फिश खावा, मटन खावा. कोणते तर डॉक्टर सांगतात का 4 रताळे खावा, 4 बटाटे खावा, पाव किलो साबुदाणा खावा, रोज अर्धा लिटर चहा पेट खावा सांगतात? खूप आपल्याकडे आहाराबद्दल अंधश्रद्धा आहे. कोरोनाच्या काळात काय खायला सांगितलं डॉक्टरांनी? कोरोनाच्या काळात काय खायला सांगितलं डॉक्टरांनी? अंडी खावा. तुम्हाला जर इम्युनिटी, प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, प्रोटीनची नितांत गरज असते. टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे आशिया खंडातील सर्वाधिक अत्याधुनिक अपडेट हॉस्पिटल आहे कॅन्सरच्या संदर्भाने. खारघरला त्यांचं रिसर्च सेंटर आहे, तिथे मी एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो. कार्यक्रम संपल्यानंतर तिथे जे सायंटिस्ट आहेत, 20-25 सायंटिस्ट कॅन्सरवरती काम करतात, त्यांना मी विचारलं की जे लोक दारू पित नाहीत, गुटखा खात नाहीत, तंबाखू खात नाहीत, त्यांना कॅन्सर का होतो? तर त्यांनी अनेक कारणं सांगितलं. फास्ट फूड, लाईफस्टाईल, स्ट्रेस, त्याचबरोबर फवारणी केलेली धान्य, भाजीपाला, खतं, बी बियाणं, हे अनेक कारणं आहेत. सर्वात महत्वाचं कारण स्ट्रेस पण सांगितलं. स्ट्रेस, टेन्शन. लोक खूप टेन्शन घेतात. आपण कामगार आहात, कर्मचारी आहोत, रेल्वेचं खूप मोठं काम भुसावळमधून चालतं, काम आपण करतो. अनेक लोक काम करतात, पण विनाकारण टेन्शन घेणारे पण लोक आहेत. अलीकडे शुगर, बीपी, कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. त्याच्या अनेक कारणापैकी स्ट्रेस हे कारण आहे. म्हणून आनंददायी जीवन जगा, काम करा पण आनंददायी जीवन जगा. आयुष्य किती वर्षाचं आहे? सरासरी भारतात आयुर्मान 80 वर्षाचं. त्यातली 40 वर्ष झोपण्यात गेली, 10 वर्ष ट्रॅव्हलिंग मध्ये, आयुष्यातली 10 वर्ष ट्रॅव्हलिंग मध्ये जातात, 5 वर्ष हगणे, मुतणे, खाणे, पिणे यासाठी. राहिली किती? 25 वर्ष. वर्किंग 25 वर्ष फक्त राहतात. त्यातल्या अर्धचं आयुष्य संपलं. फक्त 12 वर्ष आयुष्य राहिले हो आपल्याला, वर्किंग आयुष्य. किती भांडण करणार, किती संघर्ष करणार, किती ट्रेस घेणार. काही काही मंडळी इतकी ट्रेस घेतात की जणू काय जगातल्या सगळ्या बँकाचं कर्ज याच्याकडेच आहे. आनंददायी जीवन जगा, प्रेम करा, एकमेकावर प्रेम करा, मदत करा. मीना साहेबांनी सांगितलं एकमेकाला मदत करा, गरिबांना मदत करा. कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असेल त्याला मदत करा. महत्वाचा संदेश आपल्याला मीना साहेबांनी दिला. म्हणून आपल्याकडे जे आहाराबद्दल जे अंधश्रद्धा आहे त्याबद्दल त्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे काही सायंटिस्ट मला म्हणाले की आपल्याला जर का कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर आपण आहारामध्ये जागरूक राहिलं पाहिजे, आनंददायी जीवन जगलं पाहिजे. सर्वात महत्वाचे घटक 5-6 घटक तुमच्या पोटात रोज गेलेच पाहिजे. तो कांदा, लसूण, हिरवी मिरची, लिंबू, हळद, अद्रक, आले आणि प्रोटीन्स नेहमी तुम्ही खाल्ले पाहिजेत. पण आपल्याकडे अनेक संप्रदायामध्ये, चातुर्मासामध्ये वेगळ्या प्रसंगी कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका सांगतात. कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका. आता कांदा म्हणजे काय? गांजाची पुढे. लसूण म्हणजे काय? तंबाखूची पुढे, गुटख्याची पुढे. म्हणून बुद्ध 2500 वर्षापूर्वी होऊन गेले, पण ते काय होते? मध्यम मार्गी होते. बुद्ध म्हणाले जिथे मी उत्तर द्यायचे खावा. आहारातला कर्मठपणा, धार्मिक परंपरेतील कर्मठपणा बुद्धाने नष्ट केला. म्हणून बुद्ध बाबासाहेबांना जवळचा वाटला आणि तथागत गौतम बुद्धाचा वारसा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंत ठेवला. आज माझा बुद्ध जिवंत आहे. आधुनिक काळामध्ये भारतीय परिप्रेक्षात जिवंत ठेवण्याचा ऐतिहासिक काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब आंबेडकर जलतज्ञ होते. उत्तरेकडच्या नद्यांचं पाणी दक्षिणेकडे आणायचं आणि दक्षिणेकडचा दुष्काळ नष्ट करायचा हे त्यांचं धोरण होतं. नद्याजोड प्रकल्पाचे जनक. हिरापूर सारखं धरण बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलं. बाबासाहेब आंबेडकर कृषी तज्ञ होते. स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया आणि देअर रेमेडीज नावाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. भारतीय शेती, त्याच्या समस्या आणि यावरती उपाययोजना. बाबासाहेब म्हणाले
शेतकऱ्यांना मोफत वीज आणि मोफत पाणी देणं ही शासन व्यवस्थेची जबाबदारी आहे का? मोफत वीज मोफत पाणी नाही. बाबासाहेब म्हणाले ना करता दरवर्षी अनुदान, शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनुदान द्या, शेतीमालाला उत्पादन खर्चावरती आधारित भाव मिळाला पाहिजे. आपल्या देशातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीवरती अवलंबून आहे, शेतीला जोडधंदा निर्माण झाला पाहिजे. सामूहिक शेतीचा देखील विचार बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये मांडला होता. आणि जमिनी जमीनदाराच्या आणि खतांच्या ताब्यामध्ये होत्या, त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये नव्हत्या. आपण फक्त पुढे होतो, काम करायचं. विधिमंडळामध्ये सदस्य असताना बाबासाहेब आंबेडकरांनी खोटी पद्धती रद्द करावी यासाठी विधेयक आणलं. आपल्या देशातील जमीनदारी पद्धती नष्ट झाली आणि जमिनीचा मालक ज्या भूमिपुत्रांना बनवलं याचं श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागेल. आणि शेतकऱ्यांना हक्काधिकार मिळावे यासाठी मुंबईमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. किसानांचे बाबासाहेब आहेत का माहिती कोणाला? दलितांचे बाबासाहेब सगळ्यांना माहिती, पण शेतकऱ्यांचे बाबासाहेब, शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ते मजूर मंत्री होते, कायदा मंत्री होते, हिंदू कोड बिल त्यांनी आणलं. आपल्या देशातील अनेक महिला, ज्या महिलांना पूर्वी घराच्या बाहेर पडण्याचं देखील स्वातंत्र्य नव्हतं, मग ती महिला मराठा असेल, राजपूत असेल, जाट असेल, पटेल असेल, यादव असेल, कुर्मी असेल, रेड्डी असेल, कुठल्याही जाती धर्मातील स्त्री असेल, त्या स्त्रीला, ब्राह्मण स्त्री असेल, तिला सुद्धा घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. पण आज आपल्या देशातील महिला डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, प्रोफेसर्स आहेत, IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, परराष्ट्र मंत्री झाल्या, राष्ट्रपती झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, प्रधानमंत्री झाल्या, जजेस झाल्या, अनेक महिला न्यायाधीश आहेत. हे स्वातंत्र्य कोणी दिलं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने स्वातंत्र्य दिले. आज महिला विधिमंडळामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहेत. महिलांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आज महिलांना पूर्वी वारसा हक्क नव्हता. आखाडी वैधव्य आल्यानंतर महिलांचं जीवन हे अत्यंत असहाय्य असायचं. पण बाबासाहेबांनी आज पतीच्या संपत्तीच्या अविभाज्य हक्कदार महिला असते, तर पित्याच्या म्हणजे वडिलांच्या संपत्तीचा सुद्धा वाटा पण मुलीला मिळाला पाहिजे. ही जी तरतूद आज आपल्या देशामध्ये झालेली आहे याचा पाया आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. म्हणून आज महिलांना हक्काधिकार मिळाले. स्त्री सुद्धा हिंमतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान, तिला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, तिला संधी दिली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. म्हणून आपल्या देशामध्ये स्त्रियांचं खूप मोठं योगदान आहे. शिवाजीराजांना घडवणाऱ्या जिजाऊ, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सावित्रीबाई फुले, शाहू महाराजांनी मुलींच्या शिक्षणाचा कायदा आपल्या राज्यामध्ये केला. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला. रमाई, बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र आणि कार्यकर्तृत्व रमाईच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तितका मोठा त्याग रमाबाईचा आहे. त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती. बाबासाहेबांचा विवाह देखील लवकर झाला होता. अमेरिकेमध्ये बाबासाहेब शिक्षणासाठी गेले, संसार कोणी चालवला? रमाबाई. लंडनला गेले, संसार कोणी सांभाळला? रमाईनी. मुलांचं संगोपन करणं, मुलांना वाढवलं, बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. रमाबाई कधी रडल्या नाही, रमाबाईंनी कधी तक्रार केली नाही, रमाई कधी नाराज झाले नाही, कधी निराश झाले नाही. हसत मुखाने बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती आंदोलनामध्ये त्या सहभागी होत्या. म्हणून सगळ्यात मोठा त्याग आणि समर्पण रमाबाईचं आहे. हे बाबासाहेबांची कल्पना होती. आणि म्हणून एके दिवशी बाबासाहेब आंबेडकर रमाईला म्हणाले, रमा, तुला चांगल्या साड्या घ्यावीत अशी इच्छा होती, तुला खूप दागिने घ्यावीत अशी इच्छा होती, पण समाज प्रबोधनामुळे, लोककार्यामुळे, सामाजिक कार्यामुळे तुला चांगल्या साड्या घेऊ शकलो नाही, तुला भरपूर दागिने घेऊ शकलो नाही. पण आता माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, हे पैसे घे आणि तुला जितक्या साड्या आणायच्या, जेवढे दागिने खरेदी करायचे तेवढे कर. असं बाबासाहेब आंबेडकरांनी पैसे रमाईच्या हातात दिले. रमाईने घेतले. रमाबाई बाबासाहेबांना साहेब म्हणायच्या. रमाबाईंनी हातात पैसे घेतल्यानंतर बाबासाहेबांना म्हणाल्या, साहेब, कुंकू घेण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढेच मला द्या, बाकीचे तुमचे समाज कार्याला आणि क्रांती कार्याला घेऊन घ्या. किती मोठा त्याग आहे. आता कुंकूला किती पैसे लागत असतील त्या काळात? 10 पैसे, 4 आणे. कुंकू घेण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढेच मला द्या. अशी त्यागी पत्नी, समर्पित पत्नी बाबासाहेबांना मिळाली. म्हणून बाबासाहेब आपल्याला मिळाले, देशाला मिळाले. म्हणून स्त्रियांचा मोठा त्याग आपल्या भारतीय परंपरेमध्ये आहे. रमाबाई म्हणाल्या, कुंकू घेण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढेच मला द्या, बाकीचे तुमच्या समाज कार्याला ठेवून घ्या. आणि आता काय म्हणतील?
तुम्ही 7व्या वेतन आयोगाच्या फरकावर काय घेतलं नाही? 7th पे कमिशन वरती तुम्ही काय घेतलं नाही? आता 8व्या वेतन आयोगावर आपण काय सोडणार नाही. त्या रमाबाईचा सुद्धा किती मोठा त्याग आहे. स्त्रियांच्या हक्काधिकारासाठी जी जाणीव बाबासाहेबांमध्ये होती त्याच्या पाठीमागे रमाई. स्त्रियांचा त्याग, स्त्रियांचं समर्पण, स्त्रियांचं शोषण बाबासाहेब आंबेडकरांनी उघड्या डोळ्याने पाहिलं होतं. स्त्रियांसाठी आणि कायदे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. संविधान नसतं तर साहेब म्हणाले अगर संविधान नाही होता तो आपल्या देशाला संविधान नसतं तर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाची तयारी चालू होती. पूर्वीच अगोदरच तुम्ही डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांची हिंदू कादंबरी वाचा. भालचंद्र नेमाडे म्हणजे मला वाटतं याच परिसरातले आहेत, या आपल्याच भागातले आहेत. मोठे कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालाय. मराठी क्षेत्र, मराठी साहित्यामध्ये त्यांचं मोठे योगदान आहे. त्यांनी हिंदू कादंबरीमध्ये सांगितलंय संविधान नसतं आलं तर मनुस्मृती तयार होती. मनुस्मृतीचं राज्य आलं असतं आणि मग श्रीमंत कोकाटेंना भाषणाला बोलवायचं का नको हे विचारण्यासाठी संयोजकाला वाराणसीला काशीला जावं लागलं असतं शंकराचार्य. ते म्हणाले ते शूद्र नका बोलू, मीच येतो. आज सगळे ऑफिसर्स आपल्याला दिसतात. संविधान नसतं तरी ऑफिसर्स आपल्याला दिसले असते का? आपण या ठिकाणी आलो असतो का? आणि स्त्रिया वेगळ्या क्षेत्रात आहेत ते दिसले असते का? संविधान आपल्या देशाला खऱ्या अर्थानं संसदीय लोकशाही आणि आधुनिक राष्ट्रवाद जो नॅशनलिझम, सेक्युलर नॅशनलिझम जो आलेला आहे तो संविधानामुळे आलेला आहे. अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, वैविध्य, वेगळ्या क्षेत्रातलं वैविध्य, भौगोलिक वैविध्य आहे, धार्मिक वैविध्य आहे, सांस्कृतिक वैविध्य आहे, वेशभूषक वैविध्य आहे, भाषिक वैविध्य आहे. त्या सगळ्या वैविध्याला एकत्र बांधण्याचं काम कॉन्स्टिट्यूशनने केलं, संविधानाने केलं. संविधान दिलं. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचे मतभेद होते, ते वैचारिक मतभेद होते. दुसऱ्या काँग्रेस परिषदेमध्ये झाले. पुणे कराराच्या वेळेस ते प्रकर्षाने पुढे आले आणि कास्टच्या निमित्ताने ते पुढे आले. बाबासाहेबांचे आणि नेहरूचे मतभेद होते. पण ज्यावेळेस संविधान समिती स्थापन झाली आणि मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटीवरती कोणाला घ्यायचा हा प्रश्न पुढे आला, त्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे गांधी आणि नेहरू यांचे मतभेद असताना सुद्धा बाबासाहेबांची विद्वत्ता, बाबासाहेबांचं कर्तृत्व हे सर्व मान्य होतं. सगळ्या पक्षात मान्य होतं, सगळ्या जातीत मान्य होतं आणि सगळ्या नेत्यामध्ये मान्य होतं. संविधान मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले. एकूण 6 सदस्य होते. त्यापैकी एक परदेशात गेले, एकाचं निधन झाले, एकाने राजीनामा दिले, एक स्थानिक राजकारणामध्ये अडकला आणि कधी दिल्लीकडे फिरकला नाही. अशा 5 सदस्य कधी आले नाहीत. एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचं काम केलं. किती दिवस काम केलं? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. अनेक वेळा एमपीएससी, यूपीएससी, सेट, नेट स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. मसुदा समितीचं कामकाज किती दिवस चाललं? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. लक्षात ठेवायला सोपं. 3 वर्षातले फक्त 12 दिवस बाजूला काढा. इतक्या दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं काम केलं. आर्टिकल 1 आपल्या देशाचं नाव निश्चित झालं. इंडिया तथा भारत सेक्युलर स्टेट. आपल्या देशाच्या संविधानाला कुठला धर्म नाही. याचा अर्थ संविधान कोणत्या धर्माच्या विरोधात नाही, धर्माचा अनुनय करणार नाही आणि कोणत्या धर्माचा विरोध करणार नाही. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सेक्युलर कंट्री. जीविताचा अधिकार दिला. आर्टिकल 21 प्रत्येकाला जगण्याचा अधिकार. त्यात अमेंडमेंट होऊन राईट टू एज्युकेशन आलं, शिक्षणाचा अधिकार. कलम 23 वेट बिगारी संपली, स्त्री पुरुषांची खरेदी विक्री करता येणार नाही. कलम 24 आर्टिकल 24 बालमजुरी संपली. कलम 25 आर्टिकल 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 51C स्त्रियांचा अवमान होईल, उपमर्द होईल अशी कोणत्याही स्वरूपाची कृती करू नये. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. फंडामेंटल ड्युटीज, जसं फंडामेंटल राईट्स तशाच फंडामेंटल ड्युटी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या. आज आपल्या देशातील SC ST जे रिझर्वेशन मिळालेलं आहे त्याचं धोरण बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं, संविधानामध्ये त्याची तरतूद केली. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला जसं रिझर्वेशन दिलं तसं OBC ऑदर बॅकवर्ड क्लासेस 3743 जाती आज OBC मध्ये समाविष्ट झालेले आहेत. मंडल कमिशन नुसार. पण त्या मंडल कमिशन जे स्थापन झालं ते आर्टिकल 340 जे आर्टिकल आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहे, एज्युकेशनली आणि सोशली जे बॅकवर्ड आहे त्याची डेफिनेशन कशी करायची आणि कसं निर्धारित करायची तरतूद बाबासाहेबांनी केली. आज 3743 जाती OBC मध्ये समाविष्ट झाल्या.
त्याची देखील तरतूद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. हा देश, ही लोकशाही आपल्या सर्वांना जर का एकोपाने राहायचं असेल तर संविधान टिकलं पाहिजे आणि संविधान टिकवण्याची जबाबदारी या सगळ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे. त्या संविधानाचा सन्मान करणं आदर करणं. बाबासाहेब रिझर्वेशन रिप्रेझेंटेशन दिलं, पण आज आपल्या देशामध्ये अनेक प्रकल्पाचं, सरकारी उद्योगाचं खासगीकरण होत आहे. हा धोका आहे. उद्या जर का अनेक सरकारी उद्योगाचं खासगीकरण झालं तर त्या खासगीकरणामध्ये जे रिक्रुटमेंट आहे, जी भरती करायची आहे, ती करण्याचा अधिकार गव्हर्नमेंटला राहणार आहे का? नाही राहणार. सरकारी प्रकल्प जर बंद झाले तर उद्या भुसावळवरून मुंबईला जाण्यासाठी जर 500 रुपये तिकीट असेल, ती जर काय एखाद्या खासगी उद्योगपतीकडे, फॉर एक्झाम्पल अंबानीने रेल्वे चालवायला घेतली, तर तिकीट 500 असावं, 1000 असावं, 5000 असावं, 2000 असावं, कोण ठरवणार आहे? ते खासगी उद्योजक ठरवणार, कॅपिटलिस्ट ठरवणार आहे. म्हणून हे सगळं जो सरकारी उद्योगाचं खासगीकरण होणं हा आपल्या देशासाठी, सगळ्यांसाठी, केवळ SC ST साठीच नाही, ओबीसी, एनटी, मायनॉरिटी, मजूर, सर्वांसाठी, जे उच्चवर्णीयांसाठी सुद्धा धोका आहे. समजा एखादा उच्चवर्णीय असेल आपल्या भुसावळ शहरात आणि रेल्वे उद्या प्रायव्हेट झाली, दिल्लीला जायचं, 5,000 रुपये तिकीट, ते काय तिथं म्हणणार आहे का तुम्ही कुठल्या जातीचे आहात, SC ST ओबीसीला काही रिझर्वेशन येणार नाही? तर हा सर्वांसाठी धोका आहे. म्हणून या सरकारी उद्योगाचं, गव्हर्नमेंट सेक्टरचं प्रायव्हेटायझेशन होऊ नये, ते सरकारीकरणच राहिलं पाहिजे, ते गव्हर्नमेंटच्या ताब्यातच राहिले पाहिजेत. यासाठी सुद्धा आपण सर्वांनी अलर्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मनमाडच्या सभेमध्ये, सनातनी व्यवस्था आणि भांडवली व्यवस्था जेव्हा हातात हात घालून काम करतात त्यावेळेस मात्र लोकशाही आणि सर्वांचंही धोक्यात येतं, असा विचार त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी किती क्षेत्रामध्ये काम केलं, कामगार क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, जाती व्यवस्थेचं. आणि अशोक कास्ट बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. भारतीय जाती व्यवस्थेचं शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करणारा आधुनिक काळातला एंथ्रोपोलॉजिस्ट म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब म्हणाले, अस्पृश्यतेचं मूळ जाती व्यवस्थेमध्ये आहे, जाती व्यवस्थेचं मूळ वर्णव्यवस्थेमध्ये, वर्णव्यवस्थेचं मूळ धर्मव्यवस्थेमध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही धार्मिक श्रद्धा नष्ट करणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये समग्र क्रांती येणार नाही, हा विचार बाबासाहेबांनी मांडला. कुठल्या धार्मिक श्रद्धा? तर वेदामध्ये असं लिहिलंय की ब्राह्मणाचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून, शूद्राचा पायातून. असा काय जन्म झाला का तुमच्या भुसावळ भागामध्ये कोणाचा? हे काय जन्म होण्याची ठिकाणी नाही, पण हे SC ST ना जाणीवपूर्वक अधिकार वंचित ठेवण्यासाठी, त्यांना डिप्रेस करण्यासाठी, डिमोरलाइज करण्यासाठी ही तरतूद केली धर्मग्रंथामध्ये. आणि वेदाबद्दल काय म्हटलंय? अपौरुषीय, इम्पर्सनल. ती कुठल्या एका व्यक्तीने लिहिलेली नाही. कोणी निर्माण केलंय? ईश्वराने, देवाने निर्माण केलं. त्यामुळे त्याचं खंडन होणार नाही. आणि खंडन कराल तर नकाच आहे. लोक घाबरले, कोणी चिकित्सा नाही केली. पण बाबासाहेब म्हणतात, जोपर्यंत चुकीच्या धार्मिक श्रद्धा नष्ट होणार नाही तोपर्यंत समग्र क्रांती आपल्या देशामध्ये होणार नाही. हे त्यांनी अनेक कास्टमध्ये मांडलं. म्हणजे ते अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे, ते हिस्टोरियन आहे, ते एज्युकेशनलिस्ट आहे, ते एडिटर होते, संपादक, पत्रकार, जर्नलिस्ट आहे, धर्मशास्त्राचे अभ्यासक आहेत, कायदेतज्ञ, मजूर मंत्री आहेत, कृषीतज्ञ. म्हणजे एक व्यक्ती एका विषयामध्ये किती काम करतो. आज तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सगळेच पक्ष घेतात. काँग्रेस घेतात, भाजप घेतात, राष्ट्रवादी घेतात, RPI घेतात, वंचित आघाडी, मनसे, सगळ्या पक्षाचे लोक शिवाजी महाराजांचं नाव घेतात. जय भवानी जय शिवाजी म्हणतात. पण जय भवानी जय शिवाजी घोषणा या देशामध्ये प्रथमतः कोणी दिली तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. जसं शिवाजी जयंती उत्सवाला महात्मा फुलेंनी सुरुवात केली, रायगडावरच्या शिवरायांनी समाधी शोधून काढली, 908 पोवाडा. शाहू महाराजांनी जगातला पहिला शिवरायांचा पुतळा बसवला. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 दिवसाचं आंदोलन झाल्यानंतर आपल्या सहकार्याने रायगडावरती गेले. पहिला मुक्काम पाहिला, सकाळी गडावरती गेले, संपूर्ण किल्ला पाहिला. तर बाबासाहेब म्हणाले, गडावरती मेघडंबरी आहे, शिवरायांची समाधी आहे, पण पुतळा नाही, अशी खंत व्यक्त केली. आणि ते महाडला गेले. वडके नावाचे शिल्पकार होते आणि वडकेकडून शिवाजी महाराजांच्या मूर्त्या बनवून घेतल्या, स्वतःच्या संग्रहामध्ये ठेवणं आणि मित्राला देण्यासाठी. बदलापूर या ठिकाणी मोठे शिवजयंतीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बहिष्कृत भारत मध्ये
हा सगळा वृत्तांत आलेला आहे. आणि त्या महाडच्या 14 तळ्याच्या प्रसंगी 3 घोषणा होत्या बाबासाहेबांच्या. एक जिजामाता की जय, दुसरी शिवाजी महाराज की जय आणि तिसरी गांधी की जय. पण दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे मतभेद झाले त्यानंतर गांधीजींची घोषणा वगळली. जय भवानी जय शिवाजी घोषणा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथमता दिली. हे माहिती नाही कोणाला, शिकवलं आपल्याला. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतं तो राष्ट्र, तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही. खरा इतिहास वाचा, खरा इतिहास माहिती करून घ्या. हा आग्रह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. 26 जानेवारी 1950 ला बाबासाहेबांचं संविधान आपल्या देशासाठी लागू झालं. संविधान आलं ते कायदामंत्री होते आणि संविधान दिल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 ला त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणजे कायदा, संविधान, शासन व्यवस्था जेवढी महत्वाची आहे तेवढीच धार्मिक श्रद्धा, धर्म सुद्धा महत्वाचा असतो. पण तो विधायी धर्म असावा, विध्वंसक नव्हे. धर्म कसा असावा? मानवाच्या उन्नतीसाठी, मानवाच्या प्रगतीसाठी धर्म आहे, माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. असा महामानव, आपल्या देशाचा उद्धार करता, आधुनिक राष्ट्रवादाचा जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण झाले. ते आपल्यातून निघून गेले. पण कर्तृत्ववान लोक शरीराने निघून जातात. बुद्ध, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर आपल्यातून शरीराने निघून गेले, पण त्यांच्या विचाराच्या रूपानं, त्यांच्या कार्याच्या रूपानं ते कायम आपल्या सोबत आहेत. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुन्हा आपण आपल्या देशासाठी अविरतपणे काम करूया एवढीच इच्छा व्यक्त करतो. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यासाठी रावत साहेब, जुंदाळ साहेब त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय श्री. पावन अवसर पर शास्त्रीय संगीत के आधार पर भारत में पहली बार सूफी भीम गीतों का अनोखा नजराना, स्वर सम्राज्ञी विनया एंड विजया जाधव सिस्टर की अनोखी पेशकश. जाधव सिस्टर लाइव इन कॉन्सर्ट. पावन अवसर पर शास्त्रीय संगीत के आधार पर भारत में पहली बार सूफी भीम गीतों का अनोखा नजराना, स्वर सम्राज्ञी विनया एंड विजया जाधव सिस्टर की अनोखी पेशकश. जाधव सिस्टर लाइव इन कॉन्सर्ट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.